नमस्कार. आज आहे 3 जानेवारी. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे. तुमच्याकडे दुचाकी आहे, अर्ज बाद होणार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी धक्कादायक बातमी. दुचाकी आहे, तुमच्या घरी टू व्हीलर आहे, अर्ज बाद होणार का, असा प्रश्न भरपूर जण विचारत आहेत. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. 7व्या हप्त्याचे पैसे लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता त्या अगोदर एक धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, कारण की आता लाडक्या बहिणींची अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, या ठिकाणी अर्ज बाद होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, महिला व बाल विकास मंत्री आजजी तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता अर्जांची छाननी होणार आहे. बघा, अर्जांची छाननी होणार आहे. पाठीमागे सांगण्यात आलेले होते की कोणत्याही प्रकारची छाननी वगैरे होणार नाही, परंतु तक्रारी आल्या तर छाननी होणार होती. आता बघा, तक्रारी आलेल्या आहेत अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आजजी तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की 2.5 लाखांवरील उत्पन्नधारकांना आता लाभ मिळणार नाही. तसेच या ठिकाणी बघा, या 5 प्रकारच्या बहिणींच्या अर्जांची या ठिकाणी स्क्रुटिनी होणार आहे. तर त्या कोणत्या बहिणी आहेत, तर या ठिकाणी बघा, ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तरी सुद्धा योजनेचा लाभ घेतात अशा महिलांचं अर्जाची स्क्रुटिनी होणार आहे. तसेच 4 चाकी वाहन असेल, टू व्हीलर असलेल्या अर्जांची या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, एकाच महिलेने 2 अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची सुद्धा स्क्रुटिनी या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलांच्या अर्जाची सुद्धा पडताळणी होणार आहे. म्हणजे बघा, आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची सुद्धा या ठिकाणी पडताळणी होणार आहे. छाननीत हे 5 प्रकारचे अर्ज या ठिकाणी बाद केले जाणार आहेत. आता आपण सविस्तर अपडेट पाहूया. त्या अगोदर सर्व महिलांसाठी या ठिकाणी सूचना आहे. बघा, ही ऑफिशियल या ठिकाणी न्यूज तुम्हाला सकाळची न्यूज दाखवतो. सकाळ न्यूज चॅनलची या ठिकाणी ही बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, ही कालची बातमी आहे. सर्व महिलांनी या ठिकाणी स्पष्टपणे वाचा. तुम्ही थंबनेलवर पाहिलेलं आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना, तुमच्याकडे दुचाकी आहे, लाडक्या बहिणीचा अर्ज होणार बाद, सरसकट नाही म्हणत आदिती तटकरेंनी टाकला बॉम्ब. या ठिकाणी बघा, सविस्तर अपडेट. लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे. बघा, ही कालची बातमी आहे. या ठिकाणी बघा, सकाळ न्यूज चॅनलवरची ही बातमी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि ही बातमी कधीची आहे, तर या ठिकाणी बघा, काल या ठिकाणी बघा 3:07 ही बातमी आहे, 2 जानेवारीची. आज तुम्ही 3 जानेवारीला ही न्यूज पाहत आहात. तर कोणते अर्ज बाद होणार सर्व माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी काही इम्पॉर्टंट अपडेट्स तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचे आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, तर आता आपण सविस्तर बातमीकडे या ठिकाणी येत आहोत. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी बघा, महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या सुद्धा महिलांनी लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरलेला आहे, 2.5 कोटी महिला आहेत जवळपास, अशा महाराष्ट्रातील सर्व लाडक्या ताईंसाठी, माता बहिणींसाठी मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. पाठीमागे न्यूज व्हायरल झाल्या होत्या की कोणत्याही प्रकारची पडताळणी होणार नाही, परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार आता बघा, पुन्हा अर्जांची छाननी होणार आहे. आता लाडक्या बहिणींचे फॉर्म बाद होणार आहेत, लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार आहेत. या ठिकाणी अशी अपडेट समोर येत आहे. कोणत्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार, कोणत्या महिलांना 6वा हप्ता रेग्युलर मिळाला, तसेच आता 7वा हप्ता सुद्धा रेग्युलर मिळणार, अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना काहीही अडचण येणार नाही, त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, महिला व बाल विकास मंत्री आजजी तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे. तर बघा, फोर व्हीलर असणाऱ्यांनी लाभ घेतला अशा तक्रारी आलेल्या आहेत असं आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. बघा, अशा सुद्धा भरपूर महिला आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि तरी सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तसेच या ठिकाणी बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की आता तुम्ही जे अर्ज भरले होते किंवा तुम्ही जे फॉर्म भरले होते ते फॉर्म आता क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत.
असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता, जुलैमध्ये भरला असेल, ऑगस्टमध्ये भरला असेल, सप्टेंबरला भरला असेल, ऑक्टोबरला भरला असेल, केव्हाही भरलेला असू द्या, त्याचं आता क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी की ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनेमध्ये लाभ इथून पुढे दिला जाणार आहे. म्हणजे ज्या महिलांचं जास्त असेल 2.5 लाखापेक्षा उत्पन्न, त्यांना लाभ मिळणार नाही. आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या महिलांचं 2.5 लाखांवरील उत्पन्न धारकांना लाभ नाही. म्हणजे ज्या महिलांचं जास्त उत्पन्न असेल 2.5 लाखापेक्षा, अशा महिलांना आता पैसे मिळणे बंद होणार आहे. तसेच त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की इन्कम टॅक्स डेटा रिकन्साईल करणार आहोत. डेटा बघा, आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे हे सोपवण्यात आलेलं आहे. तुमचा आता या ठिकाणी बघा, तुमचा जो डेटा आहे तो आता रिकन्साईल करण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तक्रारी आल्या आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सरकारकडे तक्रारी आलेल्या आहेत. तसेच काही महिलांनी सांगितलेलं आहे, स्थानिक महिलांनी वगैरे सांगण्यात आलेलं आहे की आमचं उत्पन्न वाढले आहे, असं भरपूर महिलांनी सांगितलेलं आहे. योजनेत आम्ही बसत नाही, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की काही महिलांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे की आम्ही या योजनेमध्ये बसत नाही, आमचं उत्पन्न वाढलेलं आहे. ठीक आहे. तसेच बघा, सरसकट आता या ठिकाणी बघा, ही लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज असणार आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर ती आनंदाची बातमी अशी आहे की आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की सरसकट त्रुटीने होणार नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, सरसकट अर्ज बाद केले जाणार नाहीत किंवा सरसकट अर्ज चेक केले जाणार नाहीत किंवा सरसकट अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर आहे, ज्या अर्जांसंदर्भात तक्रार येईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, ज्या अर्जांसंदर्भात तक्रार येईल तोच अर्ज क्रॉस व्हेरीफाय केला जाईल. म्हणजे ज्या महिलांसंदर्भात काही तक्रार नाही त्यांना लाभ कंटिन्यू मिळणार आहे. सकाळची ही बातमी आहे, लाडक्या बहिणींकडे दुचाकी असेल तर बघा, अर्ज बाद होणार, सरसकट नाही म्हणत. या ठिकाणी बघा, ही अपडेट आता इकडे पाहूया. तर बघा, ही कालची व्हायरल बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की छाननीमध्ये हे अर्ज बाद होणार आहेत. तर ते कोणते अर्ज आहेत ते बाद होणार आहेत, तर आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांचे अर्ज होणार बाद. 2 अर्ज केले असल्यास 1 अर्ज बाद होणार. दुचाकी 4 चाकी असेल तर अर्ज बाद होणार. आधार कार्ड आणि बँक खात्याचं नाव वेगळं असेल तर लाभ मिळणार नाही, अशी सुद्धा माहिती आलेली आहे. बघा, या ठिकाणी दुचाकीचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे टू व्हीलरचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित झालेला आहे. बघा, काही ज्या बाईक असतात त्यांच्या किमती खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. एखादी नॉर्मल बाईक असेल ती साधारणतः 1 लाख किंवा 1 लाख ते 1.25 लाख या रेंजमध्ये असते बाईकची वगैरे किंमत, नॉर्मल बाईक असेल तर. परंतु ज्या हेवी बाईक असतात, स्पोर्ट बाईक असतात, त्यांची किंमत ही 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख अशा प्रकारच्या ती पुढे वाढत जाते. म्हणजे काही बाईक संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आधार कार्ड आणि बँक खात्याचं नाव वेगळं असेल तरी सुद्धा लाभ मिळणार नाही. तसेच 4 व्हीलर असेल तरी सुद्धा लाभ नाही, हे तर अगोदरच स्पष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची आता पडताळणीला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसंच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. अर्ज सरसकट बाद होणार नाहीत, पण ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आधार कार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या महिला किंवा ज्या घरातील पुरुष सरकारी नोकरीला असेल त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तसेच या ठिकाणी बघा, अजून काही गोष्टी स्पष्ट आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर आता आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत ते आपण सविस्तर या ठिकाणी आता अपडेट जाणून घेऊया. तर आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे, सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे साऱ्याच लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असताना हिवाळी अधिवेशन होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येत आहे. अशातच आता लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी होणार असल्याने काही महिलांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. अशातच महिला आणि
बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिलेली आहे। लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तसेच या ठिकाणी त्यांनी बघा काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की काही तक्रारी आल्या आहेत त्यांच अर्जांची स्क्रुटिनी करण्यात येणार आहे असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारचे तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटिनी होणार नसून वेगवेगळ्या अँगलने स्क्रुटिनी होणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे फक्त त्यांची स्क्रुटिनी होणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तसेच या ठिकाणी बघा महत्त्वाची माहिती, काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे। मूळ GR मध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेले आहे। तसेच या 5 स्क्रुटिनी आहेत या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, याच्यामध्ये अर्ज बाद केले जाणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तसेच बघा दुचाकी असणाऱ्या महिलांना निकषानुसार लाभ मिळणे अपेक्षित आहे असं आदिती तटकरे मॅडम म्हणालेले आहेत। त्यामुळे दुचाकी असणाऱ्या महिलांना लाभ मिळू शकतो।